जय श्रीराम. गेल्या रामनवमीपासून आपण एकंदरीत पाहिलं की पूर्ण मंदिराची परिस्थिती कशी होती आणि आज काय झालेली आहे. अनेकांचे पाय या ठिकाणी मंदिराला लागलेले. आज भंडारा होता. गेल्या अनेक दिवसापासून संपूर्ण सहकारी आहेत आणि अन्नदान आणि भंडारा करायचं ही फार अपेक्षा पहिला भंडारा या ठिकाणी झालेला आहे आणि अनेकांचे हात लागले. म्हणजे गुप्तदान असेल, अन्नदानासाठी तर अनेक जण पुढे आले की आमच्याकडनं हे घ्या, आमच्याकडे ते घ्या, परंतु या ठिकाणी कुठेच कमी पडू दिलं नाही. शेवटी सूर्यमुखी हनुमानांची या ठिकाणी इच्छा आणि संपूर्ण चित्र पाहिलं आपण की आज कालपासून तर पावसच होता. पूर्ण रात्र या ठिकाणी पूर्ण भुसावळ अंधारामध्ये होतं. दुसऱ्या वर्षी या ठिकाणी पाहिलं संध्याकाळी आमचा प्रसाद सुरू झाला 7 वाजेला, तेव्हा सुद्धा पावसाने हजेरी लावली. परंतु तुम्हाला सांगू इच्छितो की कुठेही भंडारा थांबला नाही. रात्रीचे आता 9:30-10 झालेले. आजपर्यंत आतापर्यंत या ठिकाणी भंडारा हा सुरू आहे. अनेकांनी लाभ घेतला आणि खरोखर म्हणजे एक आगळं वेगळं चित्र भाविकांचं या ठिकाणी हनुमानांचं आणि भक्तांचं बघायला मिळालं. आणि या पावन धरती म्हणजे आपण दादांनी सांगितलं की एक परिसराचं वेगळं या ठिकाणी रूप बघायला मिळतं आणि खरोखर ते रूप आम्ही सर्वांनी या ठिकाणी अनुभवलेलं आहे. त्यामुळे सर्वांनी एकदा तरी या मंदिराला भेट द्या आणि दात्यांनी असेच आपले हात मोकळेपणे मदत करण्यासाठी पुढे आणावे हीच अपेक्षा. जय हनुमान.